महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। सर्कशीतला एक मजेदार किस्सा आज मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर सर्कशीचा इतिहास किंवा सर्कस लोकप्रिय कुणी केली असा विचार आपल्यापैकी कुणीच केला नसेल। भारतात सर्कशीला लोकप्रिय एका मराठी माणसाने केले हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण जाणून घेऊया सर्कस सुरू करणाऱ्या त्या मराठी माणसाविषयी। नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान। सर्कशीचा तंबू खचाखच भरला होता। सर्कशीचे मालक विनायकराव देवल प्राण्यांच्या कसरती लीलया दाखवत होते। सर्कशीतले प्राणी त्यांना शिकवलेल्या कसरती करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते। थोडक्यात सगळा माहोल मनोरंजनाचाच होता। इतक्यात प्रेक्षकांमधून एक आवाज आला, अरे ही सर्कस आहे का डोंबऱ्याचा खेळ? अचानक आलेल्या त्या आवाजानं थोडी कुजबूज झाली। जरा चांगले खेळ दाखवा, नाहीतर तिकिटाचे पैसे परत करा आमचा। त्या तरुणानं असा दमच दिल्यामुळं प्रेक्षकांमधली कुजबूज वाढली। तरुण इरेलाच पेटल्यामुळं सर्कशीचे मालक विनायकराव देवल यांनीही काय करावं ते सुचेना। सर्कशीतले रखवलदार आणि काही लोकांनी त्या तरुणाला अडवून बाहेर काढायचा प्रयत्न केला। तशी सुरुवातच केली। त्यातूनही तो तरुण विनायकराव देवलांकडे पाहून म्हणतच राहिला, चांगले खेळ दाखवा, नाहीतर तिकिटाचे पैसे परत करा। विनायकरावांनी हे ऐकताच त्या तरुणाला सोडा असा हुकूम रखवालदाराला दिला आणि म्हणाले, जे खेळ आम्ही दाखवलेत त्यापेक्षा चांगला खेळ करून दाखवला तर तिकिटाचे पैसेच काय, आजच्या खेळाचे सगळे उत्पन्न मी तुम्हाला देतो। आहे तयारी? तिकिटाचे पैसे परत मागणाऱ्या तरुणाला विनायकरावांनी आव्हानच दिलं। हो हो, मी तुमच्यापेक्षा चांगले खेळ करून दाखवू शकतो। क्षणाचाही विचार न करता त्या तरुणानं उत्तर दिलं। लगेच विनायकराव देवलांनी चाबूक फडकावला आणि त्या तरुणाला रिंग मध्ये बोलवलं। तरुण जोशात रिंग मध्ये आला। तिथं एक उमदा घोडा उभा होता। विनायकरावांनी चाबूक फडकवताच तो घोडा रिंगच्या चक्रा मारू लागला। घोड्याच्या चक्रा सुरू होताच त्या तरुणानं अतिशय कौशल्यपूर्वक उडी मारली आणि तो थेट त्या घोड्यावरच जाऊन बसला। हे बघून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला। घोड्याने आता वेगानं चक्रा मारायला सुरुवात केली होती। तरुण आता त्या घोड्याच्या पाठीवर उभा राहून त्यावर आपल्या अंगातले कपडे काढून लागला। ते पाहून तर सगळ्यांनी आश्चर्याने तोंडातच बोट घातली। प्रेक्षकांनी तंबू आता डोक्यावर घेतला होता। घोड्यावरून उडी मारून तो तरुण आता खाली उतरला आणि थेट विनायकरावांच्या समोरच उभा राहिला। विनायकरावांनी तरुणाला विचारलं, आणखी काय काय येतं तुम्हाला? मला जगलिंग येते। आणखी? असं विनायकरावांनी पुन्हा विचारताच तरुणानं हवेतच 4-5 कोलांट्या उड्या मारल्या आणि हवेतल्या हवेतच आपल्या अंगातला शर्ट काढला आणि आता त्या तरुणाच्या अंगात अत्यंत गबाळा आणि मळका पेहराव होता। त्यानं हवेतच आपल्या पॅन्टीतून एक टोपी काढली आणि विदूषकी चाळे करायला सुरुवात केली। ते पाहून प्रेक्षक मोठमोठ्यानं हसू लागले। विनायकरावांनी त्या तरुणाकडे पाहिलं आणि म्हणाले, ठरल्याप्रमाणे आता आम्ही आमच्या आजच्या सगळ्या खेळाचं उत्पन्न तुम्हाला देऊ। आतापर्यंत प्रेक्षकांनी सर्कशीच्या तंबूत जल्लोष करायला सुरुवात केली होती, कारण त्यांच्या मनासारखे खेळ आता त्यांना पाहायला मिळाले होते। जल्लोष शांत होताच विनायकराव देवलांनी म्हणजेच त्या सर्कशीच्या मालकांनी त्या तरुणाला म्हटलं, आपलं नाव आणि पत्ता सांगाल का? म्हणजे एवढा चांगला तरुण कोण आहे हे लोकांनाही कळू द्या। त्यावर त्या तरुणानं प्रेक्षकांना अभिवादन केलं आणि उत्तर दिलं, मी काशीनाथ उर्फ बंडोपंत देवल, माझ्या शेजारी उभे असणाऱ्या विनायकरावांचा धाकटा बंधू, मुक्काम देवल सर्कस। दोघा भावांनी केलेली गंमत आता प्रेक्षकांच्याही लक्षात आली। हे दोन बंधू म्हणजे विनायकराव देवल आणि काशीनाथ देवल, देवल सर्कसचे संस्थापक व्यंकटराव देवल यांचे हे दोन पुतणे। भारतात ज्या सर्कशीने आपलं नाव मोठं केलं त्यात बर्वे ग्रँड सर्कस, वालावलकर आणि देवल सर्कस या महत्वाच्या सर्कशी होत्या। देवल सर्कस व्यंकटराव देवल यांनी सुरू केली। ते मिरजेजवळच्या म्हैसाळ गावात राहत होते। देवल सर्कस 20व्या शतकातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सर्कस होती। व्यंकटरावांनी 1995 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर त्या काळच्या संस्थानातल्या म्हैसाळ म्हणजे आता जे मिरज तालुक्यामध्ये म्हैसाळ गाव आहे तिथं केली। त्या काळी करमणुकीची फारशी साधनं समाजात उपलब्ध नव्हती। सर्कशीतले कलाकार समाजात त्या काळी मोठी प्रसिद्धी मिळवत होते। 1901 मध्ये या सर्कसनं जावा, सुमात्रा, सिंगापूर म्हणजे आजचा इंडोनेशिया आणि मलेशिया आणि सिंगापूर या प्रदेशांचा अतिशय यशस्वीपणे दौरा केला होता। व्यंकटरावांच्या निधनानंतर ही सर्कस त्यांचे पुतणे काशीनाथ आणि विनायकराव यांनी समर्थपणे सांभाळली। मी इथून पुढे सुद्धा सर्कशीच्या गमतीदार किस्सांसोबत तुमच्यासोबत असणार आहे। तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान आणि हा किस्सा कसा वाटला ते जरूर कळवा। धन्यवाद।